धोकादायक नव्हते म्हणजे ते धोकादायक होते. 30-35 वर्षाला बांधलेलं आहे ते. 2 वर्षापूर्वी ते प्लॅस्टरचं काम केलेलं आहे तिथल्या सरपंचाने कोणतं प्लॅस्टर नीट केलं नाही ते हुक करतात ते खाली चाललं ते सगळं. ऑडिट पण केलं नाही, ऑडिटची गरज होती. गरज होती तुझी गरज होती करायला पाहिजे. साडीने झोका बांधत होता. नाही लँडर असतं बघा ते हुक वर लहान करून नाव ते दोरीचं धोका नाही, दोरीचं शिडी असतात ते असं त्या खेळायचं. हा ते लँडरमध्ये चालायचं. साहित्यामध्ये जिल्हा परिषदेकडे देते त्यांना शाळेला ते होतं ते. अजून ते बांधायला गेले होते ते अजून बांधला पण होतं. साहेब अक्कलकोट तालुक्यातली बऱ्याचशा शाळा अशा आहेत आणि शैक्षणिक साहित्याचा अभाव देखील आहे बऱ्याच शाळा. हो भरपूर अभाव आहे. पाठीमागे ताईंनी देखील या ठिकाणी प्रस्ताव दिला होता आणि काय गुरुवाडीचा एक विषय होता त्या संदर्भात देखील दिला होता. आता शाळा ती पाठीमागे बसते त्या ठिकाणी पण विद्यार्थ्यांच्या कुठेतरी सुरक्षिततेचा अजूनही प्रश्न अक्कलकोट तालुक्यात आहे. 90% आहे अजूनही नाही. 90% आहे. 90% शाळा कधी पडते सांगायला येत नाही. साहेब संबंधित जी नाही तर काम नीट केलं ना का लक्ष दिलं ना असं आहे का? तिथं सिस्टीम काय आहे माहिती आहे का? ती कोण येत नाही तिथल्या सरपंचांनी करायचं, MB भरायचं, सही घ्यायचं, बिल काढायचं असं सिस्टीम आहे जिल्हा परिषदमध्ये. काय करण्याचं जीचं काम नाही का तिथं? नाही पहिलं कसं होतं आमच्या वेळेला एखादं काम मंजूर झालं तर तिथं जी येणार ते जागा स्पॉट दाखवणार, नंतर येणार लेआउट करणार. काम चालू करत असताना ते जी येणार काम असं करा म्हणणार, मटेरियल टाकलं तर येऊन चेक करणार, हे मटेरियल असं वापरा म्हणणार. आता तसं काही नाही. काम त्यांनी करायचं, MB भरायचं, सही घ्यायचं, संपलं. एवढी मोठी घटना घडली त्या भागातील संबंधित लोकप्रतिनिधींनी देखील भेटणं गरजेचं आहे. सामाजिक संघटना वगैरे त्या ठिकाणी भेट देतात त्या स्थळात. भेटतील काय वेळ कुठेतरी असतील मिटिंगमध्ये इकडे तिकडे व्यस्त असतील भेटतील. कारवाई कोणावर व्हावं असं विचार आहे. जे कारवाई दोषी आहे त्यांच्या कारवाई. तुम्ही ते मुख्याध्यापकाला ते सराला त्याचा काय दोष आहे? ते मुख्याध्यापकाचा काय संबंध आहे विचारायचं? ते मास्तरचा काय संबंध आहे? त्याला धरायवर धरायचं. कोण चोर आहे त्याला पकडा ना. चोर सोडून साधूला पकडलं तर काय उपयोग आहे? बरोबर आहे की नाही? साहेब आता सर्व पूर्णपणे शाळा बंद आहे. वरांड्यामध्ये आता शाळा भरत आहेत. मी विचारलो का तिथं जवळजवळ काहीतरी 110 ते 125 पोरं आहे तिथं. कोणी आले नाही घेऊन शाळेला. फक्त तिथं 25-30 पोरं होते ते पण बाहेर आहे. ते व्हरांडा पण कसला आहे ते दगडगोट्याने भरलेलं ते बसता पण येत नाही. तसल्या ठिकाणी बसलेत मुलाला. मी म्हणलं बाहेर का बसवले? साहेब ते कोणी आत यायला नाही आणि पाण्याची सोय नाही तिथं. एक पाईप काढले असं बाजूला मध्यान्ह भवनाची जेवण बनवते तिथं जेवतेत मुलं तिथे येऊन पाणी पितात. पण ते एक पाईप पडले तसं तर तोटी तरी बसवा निदान पोरांना प्यायला ते पण बसवले नाही. म्हणजे एवढं चांगला कारभार चालू आहे जिल्हा परिषद शिक्षण खात्याचा. जखमी विद्यार्थी आहेत का घरी? आहेत ना. एक लहान पोराला 3-4 टाकी पडले आणि विषय म्हणजे कोणतरी जवळच असतं ते. तिथले 2 मास्तरांनी चांगलं काम केले. ते पडत असताना असं पोरांना पोटात घेतलेत आणि स्वतःच्या अंगावर घेतले सगळं. 2 एक मुख्याध्यापक आणि एक मास्तर त्यांना लागलं भरपूर पाठीमागं आणि एक मुख्याध्यापकाला डोक्याला जवळ 6-7 टाके आहेत. त्यांनी चांगलं काम केले. नाही तर ते एक पहिलीची मुलं किती जीव किती त्यांचा आहे ते कडून छोटंसं पडलं असं तरी गेलं असं डोक्यावर पडलं असं तर पण त्यांनी ते वाचवले. त्यांचं अंगाखाली घेतलेत त्यांना ते दोन्ही मास्तर म्हणून. म्हणजे समय सूचकता सुचलं त्यांना चांगलं. ते मास्तरांचं कौतुक करायला पाहिजे. उलट त्याला सस्पेंड करून टाकलं त्यांच्यावर कारवाई केली. त्यांना साहेब ऑडिटसाठी रिपोर्ट पण दिला नव्हता मग त्यांनी प्रस्ताव द्यायला दिला नाही. कोण? मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाने. हां शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांनी हां विचारलं पाहिजे ना. नाही तुम्ही दरवर्षी ऑडिट होतं पण चांगलं काम केलं त्याने ऑडिट दिलं नाही म्हणजे कसं काय? तुम्ही सगळं करायला पाहिजे ना. दरवर्षी काय असतं ते सगळं ते ठीक आहे. मुख्याध्यापकांनी दिले जबाबदार ठीक आहे पण त्यांनी तिथे मुलांचा जीव वाचवला ना स्वतःच्या अंगावर घेऊन हे पण बघायला पाहिजे. बक्षीस मिळालं त्यांना. नाही जीव वाचवला तर साहेब बक्षीस मिळालं. जीवाचं बक्षीस या मिळालं. घटनेमागे अधिकारी असतील किंवा ठेकेदार असतील कोण जबाबदार असेल तुमच्या मते? कोणी का असे ना चौकशी करा त्याच्यावर कारवाई करा. अधिकारी असतील, ठेकेदार असतील, तिथे गावचे पुढारी असतील किंवा तिथे कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते कुठल्या का पक्षाचे असेल ना हे असल्या शाळेच्या कामात असा हलगर्जीपणा करत असेल, लहान मुलांच्या जीवाशी खेळत असेल तर त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. गट शिक्षणाधिकारी आले नव्हते? गट शिक्षणाधिकारी लय भारी माणूस आहे आमच्या सगळ्या. त्याला शिक्षण मंत्री करायला पाहिजे. ओके.